राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता। आज 11 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट। हवामान खात्याचा अंदाज। अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा। नांदेड शहराला अवकाळी पावसाने झोडपला। अवकाळी पावसाचा शेतीला फटका। फळबागांचंही नुकसान होण्याची शक्यता। जळगावच्या आमोदा गाढोदासह चोपडा तालुक्यातील धानोरा अडावत परिसरात अवकाळी पावसासह गारपीट। पिकांचं नुकसान होण्याची भीती। नाशिकच्या येवला तालुक्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस। शेतात काढून ठेवलेला कांदा पिकाला फटका। नुकसान भरपाईची कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी। सोलापूरच्या कुर्डुवाडीत संतप्त शेतकऱ्यांचं आंदोलन। तरकारी आणि पालेभाज्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी संतप्त। बीड शहराला पुढील 15 दिवस कमी दाबाने आणि उशिरा पाणी पुरवठा। बीड ते काडी वडगाव दरम्यान अमृत योजनेचं अपूर्ण काम पूर्ण केलं जाणार। मुंबईत पाणी टंचाईचं संकट वाढलं। मुंबईतील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाण्याची टंचाई। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये आज मितीला फक्त 31% पाणी साठा। मुंबईच्या अंधेरीतील कनाकिया रेन फॉरेस्ट या सोसायटीतील रहिवाशांचं आंदोलन। गेले 3 दिवस सोसायटीत पाण्याचा थेंबही नसल्यानं रहिवासी आक्रमक। वॉटर टँकर असोसिएशनच्या संपाचा आज 4था दिवस। सोसायट्यांपासून ते कंपन्यांपर्यंत संपाची झळ। अनेक सोसायट्यांमध्ये पाण्याचा तुटवडा, तर बीकेसी मध्ये काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिला वर्क फ्रॉम होमचा पर्याय। टँकर असोसिएशनच्या संपाकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिलं नाही। आदित्य ठाकरेंची टीका। डेडलाईन संपल्यानंतर प्रत्येक विभागात मोर्चा काढणार, आदित्य ठाकरेंचा इशारा। नंदुरबारच्या केलापाणी गावात जायला रस्ता नसल्यानं आदिवासी बांधवांचे हाल। बांबूच्या झोळीत रुग्णांना घेऊन करावी लागते जंगलातून 15 किलोमीटरची पायपीट। गेल्या 2 महिन्यातील बांबू झोळीतून जीवघेण्या प्रवासाची ही 3री घटना। दुचाकी चालकांना उष्माघातापासून वाचवण्यासाठी नागपूर महापालिकेची वेगळी शक्कल। 60 सेकंदापेक्षा जास्त वेळ थांबावं लागत असलेल्या सिग्नलवर ग्रीन नेट बसवण्यात आले। कल्याणमध्ये 13 वर्षाच्या मुलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याच्या प्रकरणी आरोपी विशाल गवळीची तळोजा तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या। तुरुंग प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित। विशाल गवळीला कायद्यानं फाशी झाली असती तर असं कृत्य करणाऱ्यांना अद्दल घडली असती। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांची प्रतिक्रिया। विशाल गवळीला अटक झाल्यापासून 3 महिन्यात फाशी दिली असती तर गुन्हेगारांवर वचक बसला असता। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते महेश गायकवाड यांची प्रतिक्रिया। आरोपी विशाल गवळीची तळोजा तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या। आरोपीच्या आत्महत्येनंतर पीडित मुलीच्या वडिलांनी देवपूजा करत मुलीला वाहिली श्रद्धांजली, तसंच सरकारचेही मानले आभार। पुण्यातील कोणत्याही रुग्णालयानं डिपॉझिटची मागणी करू नये, पुणे महापालिकेचा आदेश। इंडियन मेडिकल असोसिएशनचा मात्र त्याला विरोध। रुग्णालयांनी डिपॉझिटची मागणी करणं गैर नाही, इंडियन मेडिकल असोसिएशनची भूमिका। बीडच्या जिल्हा रुग्णालयात गर्भवतीच्या प्रसूती दरम्यान मृत्यू। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप। आठवडाभरातील माता मृत्यूची जिल्हा रुग्णालयातली 2री घटना। ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। उपनेत्या, प्रवक्त्या आणि मुंबई महापालिकेच्या माजी नगरसेविका संजना घाडींचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश। जे गेले ते गेले, त्यांच्यावर मी बोलत नाही। संजना घाडी यांच्या शिवसेना पक्षप्रवेशावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। सुधीर साळवींना ठाकरेंच्या शिवसेनेकडून सचिवपद। मुंबई महापालिकेसाठी सुधीर साळवींना सचिवपद। उद्धव ठाकरेंची माहिती। रायगडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला मोठा धक्का। 15 एप्रिलला अनिल नवगणे यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या सेनेमध्ये प्रवेश। प्रवेशापूर्वी मंत्री भरत गोगावले आणि अनिल नवगणे एकाच मंचावर। उपमुख्यमंत्री शिंदेंनी सह्याद्री अतिथीगृहावर अमित शहांची भेट घेतली। फडणवीस अजितदादांशिवाय दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा। काल अमावस्या पौर्णिमा होती का ते बघा। एकनाथ शिंदे आणि अमित शहांच्या भेटीवर आदित्य ठाकरेंचा खोचक टोला। निधी वाटपावरून एकनाथ शिंदेंची अमित शहांकडे खंत। शिवसेनेच्या फाईल वेटिंगवर। शिंदेंनी शहांकडे मांडला विषय। सूत्रांची माहिती।
शिंदे आक्रमक नेते, निधी वाटपाबाबत काही तक्रार असेल तर ते थेट दादांना बोलतील. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. भरत गोगावले तातडीनं मुंबईकडे रवाना. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भरत गोगावले यांना मुंबईकडे येण्याचा कॉल. पक्षाच्या कामाकरता शिंदेंनी बोलावलं असल्याचं गोगावलेंचं उत्तर. महाराष्ट्र लुटायची भाजपची मानसिकता, औरंगजेबाच्या कबरीचा समाधी असा उल्लेख केला. आमदार आदित्य ठाकरेंचा अमित शहांवर निशाणा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्ध्यातील आर्वी शहराच्या दौऱ्यावर. नव्यानं तयार झालेल्या प्रशासकीय इमारतींचं फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण. बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना चष्म्याचं वाटप. गाजर खाल्लं की चष्म्याचा नंबर कमी होतो, अजितदादांचा विद्यार्थ्यांना सल्ला. सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीत भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी. दर्शनासाठी 4 ते 5 तासांचा कालावधी. व्हीआयपी दर्शनामुळे साई भक्तांची नाराजी. मंत्री अतुल सावे यांनी घेतलं साईबाबांचं दर्शन. साई मंदिराचे उपकार्यकारी अधिकारी भीमराज दराडेंकडून सावेंचा सत्कार. साताऱ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन. बाबासाहेबांनी प्राथमिक शिक्षण घेतलेल्या प्रतापसिंह महाविद्यालयात प्रदर्शनाचं आयोजन. गोंदियात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला बाईक रॅली. मोठ्या संख्येनं तरुणांचा रॅलीमध्ये सहभाग. यवतमाळच्या कोर्टा गावात सामूहिक विवाह मेळाव्यात आतापर्यंत 6,500 जणांचा विवाह. 51 वर्षांपासून अविरत परंपरा. नाशिकमध्ये मडबातची परंपरा. उन्हापासून त्वचेच्या विकारांपासून बचावासाठी मडबात. मोठ्या संख्येनं नाशिककर सहभागी. बीडच्या वाळूंजमध्ये भैरवनाथाच्या यात्रेला प्रारंभ. यात्रेला 250 वर्षांची परंपरा. यात्रेनिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई. सांगलीच्या खंडोबा यात्रेतील पालखी सोहळ्यात खासदार विशाल पाटील सहभागी. पालखीतील वाद्याच्या तालावर विशाल पाटलांनी धरला ठेका. पुण्यातील हडपसर परिसरातील सय्यदनगर भागात कुख्यात गुंड टिपू पठाण आणि आता या गुंडांची त्याच्याच भागातून पोलिसांनी धिंड काढली. नागपुरात एका IPS अधिकाऱ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा. इमामवाडा पोलीस स्टेशनमध्ये एका महिला डॉक्टरनं केली तक्रार. 30 वर्षीय IPS अधिकाऱ्याविरोधात बलात्काराच्या तक्रारी प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू. नाशिकमध्ये भर रस्त्यात अश्लील हावभाव करत रिक्षा चालकाकडून महिलेचा विनयभंग. महिलेच्या तक्रारीनंतर मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. वर्ध्याच्या तळेगावातील क्रिकेट अकादमीच्या इमारतीला आग. प्रशासकीय इमारतीला आग लागल्यानं मोठं नुकसान. गुजरातमधील ताज पालिताणा हॉटेलमध्ये ग्राहकांना मद्यविक्री आणि मांसाहारी पदार्थांवर बंदी. जैन धर्मियांची आग्रही मागणी इंडियन हॉटेल्स कंपनीकडून मान्य. बैसाखीनिमित्त अमृतसरमध्ये भाविकांची गर्दी. अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. अयोध्येतील राम मंदिराचं बांधकाम अंतिम टप्प्यात. महिला मजल्यावर बांधण्यात येणारा राम दरबार 15 मेपर्यंत तयार होणार. वरच्या बाजूला ध्वजस्तंभ बसून मंदिर पूर्णपणे सजवलं जाणार. इमारत बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांची माहिती. वक्फ कायद्याविरोधात पश्चिम बंगालमध्ये हिंसक आंदोलन. मुर्शिदाबाद जिल्ह्यात आंदोलनादरम्यान 3घांचा मृत्यू. हिंसक आंदोलन करणाऱ्या 118 जणांना अटक. पंजाब विरुद्ध तुफानी शतक ठोकून हैदराबादला वाचवणाऱ्या अभिषेक शर्मावर कौतुकाचा वर्षाव. काल त्यानं ही अभूतपूर्व खेळी केल्यानंतर आई वडिलांसोबत केक कापून आनंद साजरा केला. चेन्नई सुपर किंग्सच्या खेळाडूंनी अयोध्येतील हनुमानगढी मंदिरात घेतलं दर्शन. लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम CSK अयोध्येत. अमेरिकेतल्या बेकायदा नागरिकांनी 30 दिवसात देश सोडावा. अमेरिकेच्या सरकारनं सोडलं फरमान. 30 दिवसात देशाबाहेर न गेल्यास दंड आणि कारावास, तर स्वतःहून निघून गेल्यास अमेरिकेत कमावलेले पैसे सोबत नेता येतील. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.